आणि आता एक नजर टाकूयात मुंबई उपनगरातल्या न्यूज टॉप 9 वर। मुंबई विमानतळावर प्रवासी विसरलेल्या 41,000हून अधिक वस्तू या दाव्याविना पडून प्रवाशांची संख्या वाढल्याने वस्तू हरवण्याचं प्रमाणही वाढलं। नवी मुंबईच्या तळोजातील उद्योगांना प्रक्रिया केलेलं पाणी मिळणार, सिडको आणि एमआयडीसी मध्ये करार। अन्न भेसळी विरोधात राज्य अन्न आणि औषध प्रशासनाची मोहीम तीव्र, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बेकरी मद्य उत्पादकांवरती एफडीएची करडी नजर। मुंबईच्या मध्य रेल्वेची विनापरवाना फेरीवाल्यांवरती कारवाई, रेल्वे परिसरात अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरोधात रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडवर। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये गोल्डन सीताफळाची आवक वाढली, सीताफळाला 30 ते 60 रुपये प्रति किलो दर, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी। डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये नो पार्किंग मध्येच पोलिसांकडून वाहनांची पार्किंग, नागरिकांमध्ये नाराजी, परिसरात पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। कल्याणमध्ये अट्टल गुन्हेगाराला सापळा रचून अटक, पोलिसांकडून आरोपीची धिंड, परिसरातील नागरिकांना त्रास देणं, तरुणांना मारहाण करण्यासारखे गुन्हे। पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलांची होणार डागडुजी, पूर्व द्रुतगती मार्गावर 15 तर पश्चिम द्रुतगती मार्गावरती 40 पूल, पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून खर्चाचा अंदाज घेतला जाणार। ठाण्यामध्ये कोरोनाचा शिरकाव, आतापर्यंत JN.1 व्हेरियंटचे एकूण 5 रुग्ण, नवे रुग्ण सध्या होम क्वारंटाईन।